हाय फ्रेंड, मी शिवकन्या. तर मी चालले होते आज मामीसोबत पुण्याला. मग काय येऊन बसले होते मी स्टँडवर अंदूरला. तेवढ्यात प्रिया पण आली होती कपडे घ्यायला. मग काय सोनासोबत तिनं पण आली आणि म्हणली की चला आपण दोघी जाऊन का नाही ड्रेस चॉईस करू म्हणत होती. माझ्याच पसंतचा घ्यायचा होता तिला. मी म्हणजे नको बस जाईन म्हणून म्हणले होते. मी पण जयंती झाल्याच्या नंतरनं जाणार होते, पण अचानक कॅन्सल झाला आणि सकाळी म्हणजे दुपारीच निघालो आम्ही. एवढं ऊन तर होतं, बसमध्ये बसल्यावर एवढं झळा लागत होत्या, लई म्हणजे लई गरम होत होतं. मग काय मस्तपैकी कलिंगड घेतलं, भेळ घेतली, तीच खात खात मोबाईल बघत बघत अर्धा प्रवास संपला. म्हणजे गाडी थांबली होती परत जेवायला. मग तिथं स्टिंग मागितलं तर पावर दिली होती ही. मग काय घेतलं पिलं. जास्त काय तेवढं थंड नव्हतं, जरा असं दिवस म्हणजे 6-7 वाजले होते तेव्हा. थोडं भारी वाटत होतं कारण दिवसभर गरम होत होतं म्हणून का नाही असं लईच भारी वाटत होतं. मग काय उतरलो. मग काय आल्या आल्या घरी पहिल्यांदा का नाही सगळ्याला थंड पाणी दिले दीदीनं. आणि आज पवनचा पण बड्डे होता म्हणून का नाही लगेच मलारीनं जाऊन केक आणलं होतं. मग त्याचा पण बड्डे सेलिब्रेट करायचं होतं. मी आणि दीदी त्याचा केक पहिल्यांदा खातच होतो. त्याला विश केलं आणि नंतर इकडे तयारी करून केक कापाय बसलो होतो. त्याला खालीच बसवलं होतं केक कापायला कारण उशीर झाला होता. मग काय खालीच बसवलं. मग काय केकही कापला आणि असं होतं सेलिब्रेशन. तर चला भेटू आपण पुढच्या